वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाना, मनोनी म्हणारे म्हणा देवराना. श्रीराम. मंडळी, मनुष्याला मोक्षाची मुक्तीची अत्यंत गरज आहे. मोक्ष आणि मुक्तीसाठीच माणसाचे सगळे प्रयत्न चाललेले असतात. पण मोक्ष आणि मुक्ती याचा अर्थ मनुष्याला कळालेला नाही आहे. मुक्ती कशाला म्हटलं जातं, त्याचा दुसरा पर्यायी शब्द मोक्ष आहे. तेव्हा मोक्ष किंवा मुक्ती या शब्दाचा अर्थ सुटका असा होतो. मोकळीक, जे आपण बंधनामध्ये अडकलेले आहोत त्या बंधनातून सुटणं याला मोक्ष असं म्हणतात सोप्या भाषेमध्ये. शास्त्रामध्ये मोक्षाचे अर्थ वेगवेगळे दिलेले आहेत, वेगवेगळ्या शास्त्रामध्ये वेगवेगळे अर्थ आलेले आहेत. परंतु त्याचा सरळ आणि व्यावहारिक अर्थ जो आहे, मोक्ष म्हणजे सुटका. जो मनुष्य तुरुंगात अडकून पडलेला आहे, जेलमध्ये आहे, त्या माणसाला असं वाटत असतं का की आपण त्या जेलमध्ये कायम जेलवर राहावं? वाटत नसतं. त्याच्यातून त्याला बाहेर कधी पडेन असं झालेलं असतं. कारण सर्व असणाऱ्या या सुंदर जगापासून त्याचा आणखीन असणारा संपर्क तुटलेला असतो. सर्वच बाजूने तो सर्वांना मुकलेला असतो. अशा प्रकारच्या बंधनात अडकल्यामुळं त्याला तिथं दुःख प्राप्त होत असतं. म्हणून त्याला त्या जेलमधून मुक्त व्हावं, मोकळं व्हावं असं वाटत असतं. त्यालाच मुक्ती म्हणतात. त्याच्या दृष्टीनं ती मुक्ती आहे. तसं हा जो जीव आहे, ह्या जीवाला मोक्षाची अत्यंत गरज आहे. का तर हा जो जीव आहे हा मायारूपी असणाऱ्या बंधनामध्ये अडकलेला आहे. मायेच्याच योगानं देहाच्या पिंजऱ्यामध्ये तो अडकून पडलेला आहे. आणि या देहाच्या पिंजऱ्यामध्ये असताना ह्या देहाला जी सुखदुःख प्राप्त होतात प्रारब्ध कर्माच्या योगानं, त्या सुखदुःखामध्ये जीव स्वतःला सुखी किंवा दुःखी मानून तो आणखीनच जास्त व्यथित होत असतो. आणि म्हणून या सर्वातून जर सुटका हवी असेल तर त्या ठिकाणी त्याला भगवंताचं नाम हेच एकच त्या ठिकाणी साधन आहे. समर्थ म्हणतात, मुखी नाम नाही तया मुक्ती कैशी. मोक्ष प्राप्तीसाठी हृदयामध्ये सद्भाव आणि मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन असणं हे अत्यंत गरजेचं आहे. मुखामध्ये नाम जरी असलं आणि हृदयात सद्भाव नसला, भगवत प्रेम हृदयामध्ये नसलं, तर ते देखील कोरडं नाम होऊ शकतं. म्हणून हृदयामध्ये हृदयी अखंडित प्रेम. नामदेवरायांनी भगवंताकडे मागणी मागत असताना पांडुरंगाला असं सांगितलं की देवा, मला काय द्या तुम्ही? तर वदनी तुझे मंगल नाम आणि हृदयी अखंडित प्रेम हे मला द्या म्हणतात. वदनामध्ये म्हणजे मुखामध्ये तुझं मंगल असणारं नाम अखंड असावं आणि त्या नामाबरोबरच हृदयामध्ये सुद्धा अखंड प्रेमाचा झरा वाहता असावा. या दोन गोष्टी भगवंत त्या ठिकाणी जीवाकडून अपेक्षित करतो. आणि त्या जर भगवंताला आपण दिल्या तर मग त्याच्याकडून आपल्याला मोक्ष मिळायला फार अवघड नाही. त्याची कृपा होते आणि जीव हा मुक्त होत असतो. म्हणून समर्थाने प्रश्न विचारला की मुखी नाम नाही तया मुक्ती कैशी. नाम तर घ्यायचं नाही, पण मोक्ष मिळावा अशी अपेक्षा करायची कशी मिळेल असा समर्थांचा इथं प्रश्न आहे. मिळू शकणारच नाही असा त्याचा अर्थ सरळ होतो. म्हणून अहंता गुणे यातना ते फुकाची. माणसाच्या ठिकाणी जी अहंता असते, अहंता म्हणजे मीपणा, अहंकार. या अहंकार आणि मीपणामुळं मनुष्याला कोणत्याच गोष्टीचं काही त्या ठिकाणी सुधरत नाही. तो मनुष्य प्रगती करू शकत नाही. मीच्या आणखीन ओझ्याखाली तो इतका दबलेला गेलेला आहे की ते मी आणि माझं ह्याचं जे ओझं आहे, त्या ओझ्यातून त्याची मान वरती निघत नाही. म्हणून नाही त्याची घेता शिरी, होईल दुरी सुपंथ असं तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की माझं आणि मी हे जे ओझं जोपर्यंत डोक्यावरती मनुष्याने घेतलेलं आहे तोपर्यंत त्याची कोणत्याही दुःखातून सुटका होत नाही. आणि गंमत मंडळी अशी आहे की ह्या त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत हे आपल्याला कळतच नाही, वाटत नाही आपल्याला. तसं आपल्याला असं वाटतं की अहंकार, मीपणा म्हणजेच माझा असणारा मोठेपणा हेच चांगलं आहे, हेच आनंददायक आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपण खातो विष
आणि कल्पना करतो अमृताची, असा प्रकार याच्यामध्ये होतो. म्हणून ह्या वाईट असणाऱ्या गोष्टी आहेत किंवा जीवाला दुःखामध्ये टाकणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की अहंता गुणे यातना ते फुकाची. कारणाशिवाय दुःख ओढवून घेतो मनुष्य अहंकाराच्या योगानं. मला सांगा, दुर्योधनाची अवस्था काय झाली, रावणाची अवस्था काय झाली? तर हे अहंकारानं पूर्णपणे नष्ट झालेली माणसं आहेत. दुर्योधन, मी आणि माझं, हा फार मोठा अहंकार त्याच्या ठिकाणी. रावणाची तीच अवस्था. बाकी सगळे चांगले त्याच्या ठिकाणी असणारे काही गुण जरी असले तरी हा जो दोष होता, त्या दोषामुळे त्याला त्या ठिकाणी समूळ नाशाकडे त्याला जावं लागलं. तेव्हा हे जे दुःख भोगावं लागतं त्याला अहंता आणि अभिमान ही दोन गोष्टी कारणीभूत आहेत. समर्थ म्हणतात अहंता गुणे यातना ते फुकाची. मग अशा सगळं यातना जर भोगत असताना सर्वात मोठी जर यातना कोणती असेल तर पुढे अंत येईल तो दैन्यवाना. समर्थ म्हणतात की काळ सरायचा तसा सरून जातच असतो. देहाचं प्रारब्ध आहे तोपर्यंत देह जिवंत राहतो आणि त्याची प्रारब्ध वेळ संपली की देहाचा हा नाश होत असतो. त्यालाच आपण मरण म्हणतो. परंतु त्या मरणाची अतिशय असणारी दुःखद अवस्था ही कोणासाठी असते तर जो मनुष्य अहंकारी आहे, जो अभिमानी आहे, त्याच्यासाठी मरणाचं दुःख फार मोठं असतं. कारण या देहालाच मी समजून देह अहंता त्याच्या अंतःकरणामध्ये बळकट असते आणि त्या देहाचा त्याग करायची वेळ ज्यावेळेला येते त्यावेळेला त्याला अतिशय दुःख होतं. म्हणजे देह मरणार याच्याऐवजी मी मरणार अशा प्रकारची अवस्था होते. कारण देहाला मी समजलेला असतो म्हणून त्याचं दुःख त्या व्यक्तीला जास्त होतं. आणि देहाला मी म्हटल्यामुळं देहाच्या संबंधानं जे गोळा केलेलं आहे ते सगळं माझं, अशा प्रकारचा त्याचा असणारा भाव असतो. म्हणून मी देह मरणार आणि माझं जे आहे ते माझ्यापासून दुरावणार, ह्या दोन गोष्टीचं दुःख त्या जीवाला इतकं होतं, इतक्या यातना होतात. ज्ञानेश्वर माऊलीने सुंदर वर्णन करताना त्याचं सांगितलंय की एखादा कल्पांत युगांत जसा होतो तसं त्या मरणाऱ्याच्या चित्ताला त्यावेळेला ते यातना होत असतात. काय मरते याच्या चित्ता युगांत नव्हे, असं ज्ञानोबराय प्रश्न विचारतात. कल्पांत झाल्यासारखं वाटत नसेल त्याला तर नक्की वाटतं. कारण मी नष्ट होणार आणि माझं जे म्हणून आतापर्यंत माझं म्हणून जे गोळा केलेलं आहे ते माझ्यापासून अंतरणार, ह्या दोन गोष्टीचं दुःख त्या जीवाला अत्यंत होतं. आणि म्हणून अशा जीवाचा जो अंत असतो तो अत्यंत दैन्यवाना अंत असतो. तो करुणा भाकत असतो, याचना करत असतो, मला सोडवा रे कोणतरी यातून, मला मरायचं नाही आत्ताच, मला अजून जिवंत राहायचं आहे, मला सोडवा, अशा प्रकारची दैन्यवाणी तो याचना करत असतो. पण त्या ठिकाणी कोणीही त्याच्यासाठी काही करू शकत नाही आणि अशा दैन्यवाण्या अवस्थेमध्ये त्याचा एका क्षणाला अंत होऊन जात असतो. त्याला दैन्यवाना अंत म्हणतात. परंतु ज्या भगवत भक्तांनी मी आणि माझं ह्या दोन गोष्टीचा त्याग केला, म्हणजे अहंता आणि त्या ठिकाणी ममता, ह्या दोन गोष्टी सोडल्या, त्या भगवत भक्ताचा अंत मात्र आनंददायक होत असतो. तुकाराम महाराजांनी फार सुंदर चिंतन केलंय की आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. अनुपम्य सोहळा असं मरणाला म्हणणारे तुकाराम महाराज आहेत. म्हणजे त्यांचं मरण, त्यांचा लौकिक देहाचा अंत हा किती उच्च दर्जाचा, किती आनंददायक असेल याची आपण कल्पना करू शकतो. तेव्हा भगवत भक्ताचा जो अंत आहे तो आनंददायक असतो आणि जो भगवत भक्त नाही, देहाभिमान आणि ममता ज्याच्या ठिकाणी आहे त्याचा दैन्यवाना अंत होत असतो. म्हणून समर्थ तुम्हा आम्हाला सांगतात की बाबांनो, म्हणून म्हणा रे म्हणा देव राणा. म्हणून तुम्ही एक काम करा की अखंड त्या भगवंताचं नाम मुखामध्ये घ्या, भगवत चरणाविषयी प्रीती अंतःकरणामध्ये धारण करा, प्रेम ठेवा आणि मुखानं भगवंताचं सतत चिंतन करत राहा. कारण जो अंत होणार आहे तो आनंददायक व्हावा, सुखकारक व्हावा, क्लेशरहित व्हावा असं जर वाटत असेल तर याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे उपलब्ध नाही. हे सांगण्याकरता समर्थाने आपल्याला म्हणून म्हणा रे म्हणा देव राणा हे अतिशय जोर लावून सांगितलेलं आहे. म्हणा रे म्हणा,
ह्याच्या पाठीमागे त्यांची तळमळ दिसते या वाक्यामागं. अतिशय तळमळीनं, अतिशय कळकळ अंतःकरणामध्ये धारण करून समर्थ आपल्याला सांगतात की बाबांनो, तुम्ही भगवंताचं नाम घ्या बरं का. भगवंताचं नाम हेच तुम्हाला तारक आहे. हे वेगवेगळ्या पद्धतीनं समर्थाने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा त्यांचा बोध आपण आचरणामध्ये आणून आपलं जीवन आनंदमय करणं हे केवळ आणि केवळ आपल्या हातामध्ये आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. या न्यायानं ह्याचा विचार आपण मंडळी करणं गरजेचं आहे. तेव्हा हे या श्लोकाचं असणारं आजचं चिंतन आहे. चिंतन आपल्याला कसं वाटलं ते नक्की जरूर कळवा. चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर जी काही आवडीची मंडळी असतील त्यांच्यापर्यंत याची माहिती जरूर पोचवा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.